ही माझी जवळपास 15 एकर शेती आहे द्राक्षाची इथं. द्राक्ष बागेला पाण्याची खूप गरज आहे. थोडी माझी अडचण होती इथं शेड्यूलबद्दल. पाणी टाईम टू टाईम येत नव्हतं. माझं शेत आहे दुसरीकडे. इथं येत होती अडचण, त्यामुळं टायमाला पाणी तेवढं ते ज्याला पाहिजे त्या टायमाला मिळत नव्हतं. बर, आता मला एक अंदाज सांगू शकाल की समजा आपलं ह्या कंपनीचं तुम्हाला समजा 5 रुपयाला पडलं असेल तर दुसऱ्या कंपनीचं किती पट होतं त्याचं जे आलेलं कोटेशन आहे 2-3 पट आहे. म्हणजे समजा 3 इथे पटपर्यंत आहे. इथं हा, 5 रुपये आहे तर तिथं बाकी 15 कॉस्ट 20 15-20 रुपये रुपयेपर्यंत कॉस्ट जाते त्याची. ओके. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत मोहोळ येथे बेगमपूर या गावी. येथे कालूबर्णे सरांनी आपल्या शेतामध्ये ऑटोफार्मची यंत्रणा लावलेली आहे. हे दोन बंधू मिळून हे पूर्ण शेत सांभाळतात. एक बंधू पुण्यात असतात, दुसरे बंधू गावी असतात आणि त्यांनी हा पूर्ण द्राक्षाचा मळा सजवला आहे. तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया द्राक्ष पिकाबद्दल थोडीशी माहिती आणि त्यानंतर आपण जाणून घेऊया ऑटोफार्मच्या यंत्रणेबद्दल माहिती. सर नमस्कार. नमस्कार. सर, अत्यंत चांगली ही बाग फुललेली आहे. आपलं स्वतःचं बेदाणा प्रोसेसिंगचं युनिट आहे. तर मला थोडंसं द्राक्ष पिकाबद्दल सांगा. कसं पीक असतं, काय आहे, सेन्सिटिव्हिटी किती आहे पिकाची, पाणी नियोजन तुम्ही कसं करता, आधी कसं करत होता, थोडी माहिती द्या. नमस्कार. मी विनय बजरंग कलगुर्मे, राहणार बेगमपूर. ही माझी जवळपास 15 एकर शेती आहे द्राक्षाची इथं. द्राक्ष बागेला पाण्याची खूप गरज आहे. तसं त्याचं शेड्यूल व्यवस्थित जमलं पाहिजे. थोडी माझी अडचण होती इथं शेड्यूलबद्दल. पाणी टाईम टू टाईम येत नव्हतं. माझं शेत आहे दुसरीकडे. इथं येत होती अडचण, त्यामुळं टायमाला पाणी तेवढं ते ज्याला पाहिजे त्या टायमाला मिळत नव्हतं. त्यामुळे ह्या गोष्टी बऱ्यापैकी अडचणी यायला लागल्या. थोडंफार नुकसान व्हायला लागलं. त्यामुळे म्हणलं हा निर्णय घ्यायची वेळ आली मला. ऑटोफार्मचं चांगलं आहे युनिट. मला आधी तुम्ही पाणी देण्यामध्ये काय अडचणी होत होत्या, म्हणजे मुख्य अडचण काय होती? आता 8 तासाची लाईट यायची. 3 शेड्यूल असतात महिन्यातून. एक 8-8 तासाचे 3 टप्पे असतात. संध्याकाळची ज्यावेळेस येते त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण येऊ शकतो, नाही येऊ शकतो. थोडं घरापासून लांब असल्यामुळे अशा अडचणी येत होत्या. त्यावेळेस ते पाणी राहून जायचं. मग असं राहिलं, 1 दिवस राहिलं, ते 2 दिवस राहिलं. मग हे संध्याकाळच्या अडचणीमुळं, लाईटीमुळे ह्या गोष्टी निर्माण व्हायला लागल्या. ह्यातून नुकसान जाणवायला लागलं. त्यामुळे जरा थोडा ह्याच्याकडे आपण वळलेलो आहे. बर, मग आता ऑटो फार्म निवडण्याआधी तुम्ही मार्केटमध्ये बऱ्याच साऱ्या ऑटोमेशनच्या यंत्रणा बघितल्या हो. असतील आणि बरेच जणांनी तुम्हाला अप्रोच सुद्धा केलेला असेल. तर मला हे सांगा की ऑटो फार्मची निवड का केली आणि बाकी ज्या यंत्रणा आहेत त्यांना आपण का त्यांचा स्वीकार नाही केला आणि ऑटो फार्मकडे का वळाला? आता माझ्या इथं जवळपास चांगली ड्रीप आहे, इनलाईन वगैरे आहे. चांगल्या कंपनी, नामांकित कंपनीची आहे. पण त्याचं मी ऑटोमायझेशन बघितलं. थोडं फार कॉस्टली वाटलं मला. म्हणजे मला एवढं नाही करणं होत नव्हतं. त्यामुळे ते बऱ्याचपैकी राहिलं मागं. आत्ताच एक बंधुराजनं बघितलं मार्केटमध्ये, पुण्यातून त्यांनी बघितलं, तर त्यांनी ते झालं. चांगलं वाटलं, ते योग्य वाटलं. थोडं कॉस्ट पिक चांगली आहे. शेतकऱ्याला जसं परवडल त्या कॉस्टमध्ये आहे ते. बर, आता मला एक अंदाज सांगू शकाल की समजा आपलं ह्या कंपनीचं तुम्हाला समजा 5 रुपयाला पडलं असेल तर दुसऱ्या कंपनीचं किती पट होतं त्याचं जे आलेलं कोटेशन आहे 2-3 पट आहे. म्हणजे समजा 3 इथे पटपर्यंत आहे. इथं हा. 5 रुपये आहे तर तिथं बाकी 15-20 15-20 रुपयेपर्यंत कॉस्ट जाते त्याची. ओके. बर, आणि सोलारवर आहे. कुठं त्याला लाईट लागत नाही, काय नाही. आपण मोबाईल ॲपवरून सगळ्या गोष्टी शेड्यूल लावू शकतो. प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक किती वेळ टाईम द्यायचा, किती वेळ पाणी सोडायचं, प्रत्येक कॉकला वेगळं वेगळं सोडायचं, हे आपण करू शकतो त्यावर. बर. आता तुम्ही सोलारचा उल्लेख केला, मग आता तुम्हाला शेतामध्ये लाईट आणायची काही गरज नाही ह्या सिस्टीमसाठी. या सिस्टीमसाठी लाईटची गरज नाही. म्हणजे तुम्ही इथे शेतावर हे केलेलं आहे. कारण बऱ्याचदा आपण बघतो जुन्या ज्या सिस्टीम्स असतात त्यांना एक तर लाईटची गरज असते, नाही, बरोबर. दुसरं एक खोलीची गरज असते, हो, सेंट्रलाइज बंद युनिटची खोलीची एक गरज गरज असते, असते, बंद central. खोलीची. तर तुम्हाला कसं वाटलं हे इन्स्टॉलेशनचा, काय फायदा वाटला आणि कसं इन्स्टॉलेशन झालं हे? तसं बघायला गेलं तर काहीच नाही. इन्स्टॉलेशनचे काहीच नाही. 3 वॉल आहेत त्याचे. ते वॉलवरून सगळं सेटअप होतं आणि वर त्यांचा एक टॉवर आहे. त्याला सोलार सिस्टीमची युनिट्स आहे तिथं. आपल्या मोबाईलवरून सगळं ते हे होतं. ॲपद्वारे सगळं आपण शेड्यूल लावू शकतो. त्यामुळे काहीच इन्स्टॉलेशन नाही. त्याला बंद खोलीची गरज नाही आहे किंवा असं काहीच नाही आहे. आणि ॲप चालवायला कसं वाटलं? कारण कसं असतं, शेतकरी म्हटलं, आता तुम्ही तरी एकदम शिक्षित आहात, व्यवस्थित तुमचे बंधुराज सुद्धा आहेत, तर तुम्हाला चालवायला काही अडचण नाहीच आहे. नाही, पण तरी सुद्धा सर्वसामान्य शेतकरी म्हटला तर कधी कधी असं असतं तो तेवढा शिक्षित असू नसतो किंवा त्याला युजर फ्रेंडली नसतो टेक्नॉलॉजीशी.
तर तुम्हाला काय वाटतं हे ॲप चालवायला किती सोपं आहे? आहे ॲपची काहीच अडचण नाही. प्रत्येक शेड्यूल आहे, मराठीत करू शकतो, इंग्लिशमध्ये आपण करू शकतो. प्रत्येक शेड्यूल आहे, वेळ आहे, सगळं सगळं डिटेल दिलेलं आहे ॲपमध्ये. बरं. त्यामुळे काय अडचण येईल असं काहीच नाही. म्हणजे कुणीही तो कुठलाही शेतकरी ते चालवू शकतो. हो. ओके ओके. आणि सर आता तुम्ही हे लावून काही दिवस झालेले आहेत, तर तुम्हाला काही फरक जाणवला का तुमच्या पिकांमध्ये? थोडंसं काही योग्य टाइमला पाणी दिल्याने काही त्याच्यात बदल जाणवतोय किंवा काही दिवसांनी जाणवेल असं तुम्हाला वाटतंय का? हो 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 बदल आहे. कारण कंटिन्यू मी 4-4 तास पाणी देऊ शकतोय. कारण संध्याकाळी लाईट असलं का रात्री उठून येऊ शकत नव्हतो इथे मी. त्यामुळे मी शेड्यूल लावू शकतो. एक आठवड्याचं 1 मंथचं लावू शकतो शेड्यूल. त्यामुळे काय अडचण नाही. पाणी टाईम टू टाईम पडायला लागलं आहे सध्या सुरुवात आहे. 2-4 महिने झाले लावून. आता इथून पुढं अनुभव येईल, पुढच्या पिकाला अजून चांगला याचा रिझल्ट मिळेल मला. बरं. आणि कंपनीशी तुमचं संभाषण कसं झालं? लोक कशी वाटली? इथे येऊन जी सर्व्हिस दिली, म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात कंपनी कशी वाटली? कारण नवीन कंपनी म्हटलं तर थोडंसं शेतकऱ्यांना वाटतं की कशी आहे कंपनी, काय आहे? तर तुम्हाला टेक्नॉलॉजीबद्दल आणि कंपनीबद्दल काय वाटलं? नाही कंपनीचं असं काहीच अडचण आली नाही. खरे फ्रेंडली सारखे आहेत सगळे. इन्स्टॉलेशन चांगलं केलं, काहीच अडचण नाही. सगळं मित्रासारखं आहेत. त्यामुळं सगळं चांगलं आहे कंपनी. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहिलं आत्ता आपण ॲक्च्युअल लाईव्ह प्लॉटमध्ये येऊन यासाठीच हे व्हिडिओ करतो की आपल्या शेतकरी बांधवांना एक उत्साह मिळावा, एक मोटिवेशन मिळावं की आपणही अशा पद्धतीने ऑटोमॅटिक प्रकारे आपली शेती कंट्रोल करू शकतो. शेतीचं नियंत्रण पाण्याचं आणि खताचं आपल्या मोबाईलद्वारे करू शकतो. बऱ्याचदा शेतकरी म्हटलं, आम्ही सगळेसुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहोत, तर एक विश्वास ठेवणं थोडंसं जड जातं. नवीन कंपनी असते, टेक्नॉलॉजी नवीन असते आपल्यासाठी, तर आपल्याला थोडा विश्वास ठेवणं जड जातं. पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे लाईव्ह प्लॉट बघता, आता तुम्ही मंगळवेढ्याच्या जवळ, तुम्ही जर सोलापूरच्या आसपास असाल किंवा जर या ठिकाणी येणार असाल, तर अशा पद्धतीने इथे येऊन तुम्ही डायरेक्ट प्लॉटला व्हिजिट करू शकता. हे शेतकरी तुमच्याशी गप्पा मारू शकतात, तुम्हाला सांगू शकतात की बाबा नक्की टेक्नॉलॉजी कसं काम करते. त्याचबरोबर पुण्याला आपली कंपनी आहे, पुण्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं याचं, तिथे येऊन तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता. वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनात आम्ही असतो. तर अशा पद्धतीने एकदा आपण ह्या यंत्रणेचा अनुभव करून बघा. तुम्ही आपल्या शेतात ही यंत्रणा लावल्याशिवाय राहणार नाही, ही आम्हाला नक्की खात्री आहे. तर धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ऑटोफार्मच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या पिकांसाठी आपण हे कसं इन्स्टॉलेशन करतोय ते नक्की बघा. धन्यवाद.